हॅलो एव्हरीवन. सो व्लॉग रक्षाबंधनचा आहे. मी अलिबागला आले होते रक्षाबंधनसाठी. कारण की माझे सगळे भाऊ अलिबागला असतात. त्यामुळे मग सकाळीच आले होते. मी आल्या-आल्याच लगेच दादाच घरी आला डायरेक्टली माझ्या राखी बांधण्यासाठी आणि त्यानंतर मग मी एक छोटूसं प्लॅन केलं, की काकूंना सरप्राईज देऊयात म्हणून. कारण त्या मुलगी मानतात मला आणि खूप महिन्यांपासून त्या मला भेटण्यासाठी लिटरली म्हणजे तरसल्या होत्या आणि मला पण खूप आठवण येत होती तशी त्यांची. सो खूप महिन्यानंतर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. आणि तशी अलिबागला मी जेव्हा होते तेव्हा त्यांच्या तिथेच असायचे. सो हा एक रविदादा आहे माझा भाऊ. तर तो बांद्रावर राहतो जलसापाड्यामध्ये. सो त्याला राखी बांधण्यासाठी मी तिकडे बांद्रावर गेले होते. तसे माझे 7 भाऊ आहेत. त्यातले 2 गायब होते या टाईमला. 5च भाऊ मिळाले मला आणि 3 माझे माझ्या कोळीवाड्यामधलेच आहेत आणि बाकी सगळे बाहेरचे आहेत. तर हा मेन माणूस आहे म्हणजे किशोरदादा माझा. त्याला राखी बांधण्यासाठी मी 1½ हॉवर ट्रॅव्हल करून त्याच्या गावी गेले. कारण की तो अलिबागच्या बाहेर राहतो आणि जाता-जाता खूप रात्र पण झाली. म्हणजे त्याच्या घरी पोहोचायला मला 7:30 वगैरे वाजले. सो घरी गेल्यानंतर आमच्या दोघांची भांडण झाली. भांडण ह्यासाठी मी त्याला म्हणते आजचा मान माझा आहे, तर तू माझ्या पाया पड. तर तो ऐकत नाही आहे. तो म्हणतो तू माझ्या पाया पड. त्यावरून दोघांची भांडण चालू होती. घरचे सगळे आम्हाला हसत होते भरपूर. कारण खूप टाईम भांडण चालू होते. फायनली मी त्याच्या पाया पडले तेव्हा तो बाबा ऐकला कुठेतरी. अँड देन मग दादाचे आजोबा आहेत, त्यांची पण मी राखी बांधते म्हणजे 5-6 वर्षांपासून. तर त्यांना जेव्हा मी म्हणाले, की "बाबा राखी बांधण्यासाठी खाली या, बसा इथे येऊन." तर ते लिटरली रडायला लागले. कारण की त्यांना वाटलं मी विसरून गेली आहे त्यांना राखी बांधण्याचं. पण तसं काही नाही झालं. मला होतं आठवणीमध्ये. तर ते रडायला लागले आणि मेन सीन असा झाला, की बाबांना ना राखी आवडली नाही ज्या कलरची मी घेऊन गेली आहे. तर ते बघा मला बडबडतायत राखी बांधता-बांधता, की "बाबा तू ह्या कोणत्या कलरची राखी आणलेली आहेस?" वगैरे, वगैरे. तर सगळी माणसं आम्हाला दोघांना हसत होती पुन्हा. तर मग बाबांना पण राखी बांधली आणि मला यायला खूप लेट झालं कारण दादाच्या इथून मला एक 8 वगैरे वाजले. तसं मी ½ हॉवरमध्ये निघाले. सो सगळे म्हणत होते, की वस्तीला राहा म्हणून. पण आता दहीहंडीसाठी पुन्हा यावं लागणार आहे. त्यामुळे मी वस्तीला नाही राहिले. आणि मग सगळ्यांना माझी खूप काळजी. एकतर मी गेल्यानंतर तिथे मला कोणी सोडत नाही पुन्हा घरी येण्यासाठी, वस्तीलाच थांबवतात. पण यावेळेस नाही थांबायचं होतं मला, त्यामुळे मी निघाले. मला सोडण्यासाठी सगळे बाहेर आलेले होते. अँड असं माझा त्या दिवशीचा डे खूप छान गेलेला आहे. खूप मस्ती केली, खूप थकली खरं तर, कारण की सकाळीच निघाले होते आणि ऊन वगैरे सगळं सहन करत, करत असा डे छानपैकी स्पेंड झालेला आहे माझा. सो भेटू पुढल्या व्लॉगला. बाय. टेक केअर.